गंमत अशी होती की कदाचित काही लिगल टर्म्स असतील, ते प्रभाकर पंडित असं नाव टाकत नव्हते, ते केदार प्रभाकर असं नाव टाकत. देवाची द्वारी या अल्बमवरती सुद्धा जर आपण पाहिलं तर आपल्याला संगीत दिसेल केदार प्रभाकर. केदार म्हणजे केदार पंडित आणि प्रभाकर पंडित ही बाप बेट्याची जोडी होती. त्याच्यातला तबला सुद्धा केदार पंडितांनीच वाजवलेला आहे. आता इथं समोर बसलेले माझे जे कॉलेज गोईंग जे मित्र आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी, तुम्ही जर पंडित जसराजजींचे काही व्हिडिओ काढून पाहिले 90च्या दशकातले, त्यांच्यासोबत जे तबला वाजवतात ते केदार पंडित. आणि हल्ली ते संजीव अभ्यंकरांसोबत बऱ्यापैकी असतात. ते म्हणजे तुम्हाला म्हणजे केदार पंडितांचे फार वेगवेगळे पैलू आहेत. संगीतकार म्हणून वेगळा पैलू आहे. हर्षद वडजे, तो हर्षद वडजे त्याचा डोळा सुजलाय म्हणतो आज गॉगल लावून बसलाय आणि तब्येतही सुजली थोडी. तुमच्यापासून प्रेरणा घेतली. याच अल्बममधलं अजून एक दुसरं गाणं आहे, तुझं विण कोण हरी मजतारी. तुझं विण कोण हरी मजतारी मधुकंस या रागावरती आधारित. आणि त्याचे पुढचे शब्द असे आहेत की पांडव लज्जित पराभवानी, डाव साधता कपट मनाने, हात घालता वस्त्राला त्या, द्रुपदी तुला पुकारी, तुझं विण कोण हरी मजतारी. मनात चिंतन तुझेच अनुदिन, ध्रुवास दिधले तू अभयासन, प्रल्हादाला कर कमलावर, तुझं विण कोण स्वीकारी, तुझं विण कोण हरी मजतारी. भक्त संकटी असती जेव्हा, धावत येशी दुरुनी तेव्हा, सूरदास प्रभू आज विनवितो, सहा रिपुस निवारी, तुझं विण कोण हरी मजतारी. ही मधुकंस मधली रचना आहे. त्यापूर्वी मी मगाशी भ्रमरचित्त हे जे सांगितलं त्याचे काही 2-4 वेळी गाऊन दाखवतो. भ्रमरचित्त हे पुन्हा विचारी, भ्रमरचित्त हे पुन्हा विचारी, कसली नाटी गोती, किती कधरेवर आले आणिक, किती करे तुली जाती, किती कधरेवर आले आणिक, किती करे तुली जाती. जर सोन्याहून काया सुंदर, कसे लाभले हे ज्वालागर. जर सोन्याहून काया सुंदर, कसे लाभले हे ज्वालागर. कबीर सांगतो खुल्या जगाची, नको आसही भलती, किती